नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी चण्याची डाळ 8 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेली होती. डाळ भिजल्यानंतर यातील पाणी काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता डाळ चांगली भिजली गेलेली आहे. आता यापासून भाजी कशी बनवायची ते बघत आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये ही सगळी डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. आता यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे. 4 ते 5 हिरव्या मिरचीचे काप घालून घेऊ. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा जिरं घालायचे. अजिबात थोडेही पाण्याचा वापर न करता डाळ आपल्याला जाडसर रवाळ टेक्स्चरवरती वाटून घ्यायची आहे. बघू शकता इथे मी डाळ रवाळ टेक्स्चरवरती वाटून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता या वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर जास्तच घालायची, त्यामुळेच ही भाजी चवीला अप्रतिम लागते. अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेले आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झाले. आता साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला या पद्धतीने मुटके तयार करून घ्यायचे आहे. आता याच प्रकारे सगळे मुटके आपण तयार करून घेऊया. आता हे मुटके आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेले आहे. चाळणला तेल लावून घ्यायचे आणि आधीच मी कढईमध्ये पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. यावरती ही चाळण ठेवून द्यायची आहे. तयार करून घेतलेले मुटके आपल्याला या चाळणवरती ठेवायचे. झाकण ठेवून हे मुटके गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 6 ते 7 मिनिटं हे मुटके मी शिजवून घेतलेले आहे. आता यांना चेक करून घ्यायचे. बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे. याचा अर्थ मुटके इथे शिजले गेलेले आहे. मुटके पूर्णपणे थंड झालेले आहे. यांना एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता भाजी कशी बनवायची ते बघूया. कढईमध्ये आपल्याला 1 वाटी कांदा घालायचा आहे. साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी उभा चिरून घेतलेला आहे. यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि हा कांदा आपल्याला तांबूस रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा छान भाजून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यामध्ये घालून घेतलं. सगळे जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगले भाजून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा फुटण्याची डाळ घालून घ्यायची. डाळीला हलकेसे काळे डाग येईपर्यंत हिला चांगलं भाजून घ्यायचं या पद्धतीने. भाजीमध्ये फुटण्याची डाळ वापरल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजीची चव देखील अप्रतिम लागते. आता आपण टोमॅटो भाजून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो घेतलेलं होतं. टोमॅटो छान कट करून घेतलं आणि मऊ होईपर्यंत याला चांगलं भाजून घेतले. सगळे जिन्नस इथे आपले भाजून झालेले आहे. आता हे सगळे जिन्नस पूर्ण थंड झाल्यावरतीच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे आणि थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला अगदी बारीक वाटण हे तयार करून घ्यायचं या पद्धतीने. आता भाजी अगदी लाल बुंद तयार होण्यासाठी, भाजीवरती कड देखील अप्रतिम येण्यासाठी आणि अगदी हॉटेलसारख्या चवीची भाजी तयार होण्यासाठी एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे, 1 चमचा काळा मसाला घालायचे, 1 चमचा धणे पावडर घालायचे आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे. यामध्ये थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. अशी ही मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतल्यामुळे भाजीला छान रंग येतो. भाजी मस्त लालबुंद तयार होते आणि भाजीवरती कड देखील अप्रतिम येतो. कढईमध्ये इथे मी 4 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतला आणि तयार करून घेतलेली ही आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे मसाल्यांची. आता ही पेस्ट आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे या पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे. जेवढं आपण तयार करून घेतलेलं आहे वाटण, तेवढं संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण छान मिक्स करून घेऊयात आणि वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे.
आता यावरती झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती या मसाल्यावरती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। मसाल्यावरती छान मी एक वाफ काढून घेतलेली आहे। झाकण काढूयात। बघू शकता वाटणावरती छान तेलाचा कट आलेला आहे। यावरच समजायचं इथे आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। वाटण छान एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचे। इथे मी भाजीमध्ये जवळजवळ 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। आता आपण जे मुटके तयार करून घेतलेले आहे तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। सगळे मुटके मी भाजीमध्ये घालून घेतले। आता ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्या शेवटी भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्तशी चमचमीत ही मुटक्यांची भाजी। भाजीवरती कट बघा काय सुरेख आलेला आहे आणि मस्तशी चमचमीत हॉटेलसारखी ही भाजी तयार झालेली आहे। अशी ही भाजी चवीला अप्रतिम लागते। ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहे। सगळ्यात आधी आपल्याला काजू हे शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे। यामध्ये काजू घालून घेतले। काजू बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचे। कुकरचं झाकण लावायचे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता काजू शिजत आहे तोपर्यंत भाजी कशी बनवायची ते बघूया। आता इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये 6 ते 7 काजू घालून घ्यायचे आहे। आता हे काजू आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायचे। या पद्धतीने असे हे काजू फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। आता त्याच तेलामध्ये आपल्याला 1 वाटी कांदा घालून घ्यायचा। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे। यामध्येच 1 चमचा जिरं घालायचे, अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचे, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे जिन्नस हलक्या गुलाबी रंगावरती छान परतून घेतलेले आहे। बघू शकता या पद्धतीने। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं। एक छोट्या आकाराचं टोमॅटो इथे मी घेतलंय। टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। इथे टोमॅटो चांगलं परतून घेतलं। याला देखील एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता हे सगळे जिन्नस पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता इथे आपलं वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले काजू देखील चांगले शिजले गेलेले आहे। बघू शकता काजूची साईज देखील डबल झालेली आहे आणि काजू मस्तसे मऊसूत शिजले गेलेले आहे। या पद्धतीने आता भाजी कशी बनवायची ते बघूया। भाजी तयार करण्यासाठी 3 छोटे चमचे तेल मी गरम करून घेतले। यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतले। तयार करून घेतलेलं कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण यामध्ये घालून घ्यायचे। हे वाटण आपल्याला फक्त सुरुवातीला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया। 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। किचन किंग मसाल्यामुळेच ही भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। 1 चमचा धणे पावडर घालायचे। 1 चमचा कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून यामध्ये घालायची। 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी। 1 चमचा काळा मसाला घालायचा आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता हा मसाला गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत 6 ते 7 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे। बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे, फेटून घेतलेली दुधावरची साय घालायची आहे। अशी दुधावरची साय यामध्ये घालून घेतल्यामुळे भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अप्रतिम चवीची तयार होते। तुम्ही ते साय वापरायची नसेल तर इथे दही सुद्धा वापरू शकता। आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपण वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं, त्याला काही मसाले लागलेले होते, त्यामध्येच अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि तेच पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला या मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायचे। इथे मी मसाल्यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढूया। बघा मस्त मसाल्यावरती तेलाचा कट आलेला आहे। यावरनं समजायचं मसाला इथे आपला चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले हे काजू आपल्याला घालून घ्यायचे आहे। काजू शिजवताना जे पाणी घातलेलं होतं त्यात तर ते पाणी सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही भाजीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। याच प्रकारे या भाजीची थिकनेस ठेवायची आहे, कारण हॉटेलसारखी भाजी जास्त सैलसर नसते, अशीच या भाजीची थिकनेस असते। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालून घेतली। तयार झाली अगदी हॉटेलसारखी आणि हॉटेलसारख्याच चवीची मसाला काजू। चवीला ही भाजी अप्रतिम लागते आणि अगदी भन्नाट चवीची तयार होते। लहान मुलं काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट लागते। अशी ही काजू मसाला भातासोबत, चपातीसोबत, नानसोबत आणि फुलक्यांसोबत अप्रतिम लागते। नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, ही भाजी तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला। बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतली। हा बटाटा किसून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घालायची, 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचंय आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे। इथे आपण हॉटेल स्टाईल व्हेज मराठा बनवत आहोत, तर भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी आपल्याला किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे। आता ज्या वाटीने आपण भाज्या मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची, 1 चमचा जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली। आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला मऊसूत पीठ हे मळून घ्यायचं आहे। बटाटा घातलेला आहे, यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहे, याला पाणी सुटतं, त्यामुळे यातच पीठ आपल्याला मळून घ्यायचे। पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे। जेवढं मी तुम्हाला बेसन पिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे। याचे आपल्याला कोफ्ते तयार करायचे आहे, तर त्यासाठी पीठ हे सैलसरच मळून घ्यायचंय। जर पीठ हे घट्ट मळलेलं असेल तर कोफ्ते यातून कच्चे राहू शकता। कोफ्ते तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे। साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे। इथे मी हे सगळे कोफ्ते याच पद्धतीने तयार करून घेतले। आता कोफ्ते फ्राय करण्यासाठी तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलं। यामध्ये हे कोफ्ते घालून घ्यायचे। कोफ्ते आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। कोफ्ते एका साईडने फ्राय झाल्यावरती कोफ्ते पलटून घ्यायचे आणि कोफ्ते दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे। कोफ्ते इथे मी फ्राय करून घेतलेले आहे, बघू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे कोफ्ते आपले फ्राय झालेले आहे। आता भाजीसाठी वाटण कसं करायचं ते बघूया। कढईमध्ये पोहे खाण्याचे 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 वाटी उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालायचे, 1 चमचा धणे घालायचे, 4 ते 5 काजू घालायचे आहे, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 2 चमचे यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती चांगले भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे जिन्नस चांगले भाजून घेतलेले आहे, बघू शकता या पद्धतीने। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। थोडंसं यामध्ये पाणी घालायचे आणि वाटण अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचे, बघू शकता या पद्धतीने। वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। कढईमध्ये 4 ते 5 छोटे चमचे तेल गरम करून घेतलंय। यामध्ये तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण आपल्याला घालून घ्यायचे। वाटण सुरुवातीला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता लगेच यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी,
1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। किचन किंग मसाल्यामुळेच भाजीची चव अगदी हॉटेलसारखी लागते। 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे हे वाटण मी परतून घेतलेलं आहे। बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची। आता यामध्ये पोहे खायचा 1.5 चमचा दुधावरची साय घालून घ्यायची। दुधावरची साय वापरल्यामुळे भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अप्रतिम चवीची तयार होते। 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी बारीक क्रश करून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता मसाल्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला 2 मिनिटं मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे 2 मिनिट झालेले आहे। आता झाकण काढून घेऊया। बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। यावरून समजायचं मसाला इथे आपला अगदी परफेक्ट असा भाजून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचे। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। याला मिक्स करून घ्यायचे। तुम्ही या भाजीची थिकनेस बघून घ्या। या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे, कारण हॉटेलच्या भाज्या असतात तर त्या घट्टसर असतात, जास्त सैलसर नसतात। त्यामुळे तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये पाणी हे कमी जास्त देखील करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची। इथे ही भाजी मी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे। भाजीला चांगली उकळ आलेली आहे। आता यामध्ये हे फ्राय करून घेतलेले कोफ्ते आपल्याला घालून घ्यायचे आहे। कोफ्ते घातल्यानंतर गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा ही भाजी 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तयार झाली इथे आपली ही व्हेज मराठा। दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला ही भाजी अप्रतिम तयार होते। भाजी लगेच बाउलमध्ये सर्व करून घेऊया। भाजी अशी सर्व करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे। बघितले ना, अगदी हॉटेलसारखी व्हेज मराठा आज आपण घरच्या घरी तयार केली। चवीला अगदी भन्नाट लागतो हा व्हेज मराठा। नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। 4 ही भाजी बनवण्यासाठी 2 छोट्या आकाराची बटाटे मी कट करून घेतलेली आहे। बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे कट केल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही। त्याच पद्धतीने 3 छोट्या साईजची काटेरी वांगी इथे मी कट करून घेतलेली आहे आणि वांगी देखील आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे, म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आणि पाव वाटी इथे मी वाटाणे घेतलेले आहे। आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात, तर त्यासाठी 2 चमचे खोबरा किस घ्यायचा आहे। सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही तो ओलं खोबरं पण वापरू शकता। 4 ते 5 काजू यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहे। 1 चमचा खसखस यामध्ये घालायचे आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल घेतलेले आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। आता 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या। 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। अशी कोथिंबीर या वाटणासोबत वाटून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। 3 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला। 3 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहे आणि इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं। टोमॅटो इथे परतून घेतलेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं आपल्याला वाटण संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं वाटण यामध्ये घातल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे।
तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे। पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला गॅसच्या मंदाचे वरती चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे। बघू शकता या मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि मसाल्यावरती मस्त वाफ आल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि वाटाणे देखील घालून घ्यायचे आहे। इथे आज आपण वाटाणे, बटाटा आणि वांग्याची मिक्स रस्सा भाजी बनवत आहोत। तर सुरुवातीला छान या मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे 1 ते 2 मिनिटं। भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी अशा पद्धतीची या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे। आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंदाचे वरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी 10 ते 12 मिनिटं बरोबर शिजवून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढायचं। आता आपण भाजी चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान असा बटाटा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता वांग बघून घेऊया। वांग देखील छान मऊसूत शिजलेलं आहे। इथे आपली भाजी मस्तशी तयार झालेली आहे। आता या भाजीमध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी। भाजी शिजल्यामुळे थोडीशी घट्ट झालेली आहे। मला यामध्ये आणखी पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही भाजी गॅसच्या मंदाचे वरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्तशी वांग, बटाटा आणि वाटाण्याची भाजी। चवीला अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। ही भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये मसाले घालूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मिरे घेतलेले आहे, 2 लवंग घेतलेले आहे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडंसं मी इथे चक्रीफूल घेतलेलं आहे आणि 1 इंच दालचिनी घेतली। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालून घेतले। यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलं। आता हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। खडे मसाले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपण अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। 6 ते 7 काजू यामध्ये घालून घेतले। काजू घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी देखील चवीला अप्रतिम लागते। 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं आणि हे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलं। इथे मी हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत। तर त्यासाठी 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे। पनीर क्यूब्समध्ये कट करून घेतलं। पनीर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। पनीर असं फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी देखील चवीला अगदी भन्नाट लागते। इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 2 चमचे बटर घातलं। बटरऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। आता तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण तेलामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कश्मीरी मिरचीचा तिखट घालायचा आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतला, 1 चमचा धणे पावडर घातली आणि पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली। मसाले चांगले वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे।
बघा इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे। दुधावरची साय घातल्यामुळे भाजीची चव देखील दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। आता वाटण चांगलं मिक्स करून घेतलं। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे, याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं या वाटणावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे जवळजवळ 2 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूया। बघू शकता एक वाफ आपण यावरती काढून घेतल्यामुळे वाटणावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेच आपल्याला फ्राय करून घेतलेले हे पनीरचे क्यूब्स घालून घ्यायचे आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी या भाजीची थिकनेस या पद्धतीची ठेवलेली आहे। आता लगेचच भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला उकळून घ्यायची आहे। भाजी जर तुम्ही गॅसच्या हाय फ्लेमवरती उकळून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरचा तेल हा निघून जातो। त्यामुळे भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती झाकण न ठेवता उकळून घ्यायची। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता उकळून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती छान तेलाचा कट आलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तयार झाली अगदी हॉटेलसारखी चमचमीत इथे आपली पनीरची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि लहान काय मोठे सुद्धा बोटं चाकून खातील इतकी चविष्ट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा।